तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. काय झालंय, तोंडावर ऊन यायला लागलं इकडं. मोबाईल बघत 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 बसली, खूप वेळ झालं. लोळत लोळत झोप आली मला आणि व्हिडिओ अपलोड करायला टाकला होता. मग व्हिडिओ अपलोड करेपर्यंतच व्हिडिओ बघत असते मी यूट्यूबला. नंतर मग आपलं महत्त्वाचं तुम्हाला दाखवायचं आहे. हां, नंतर मग आपलं कामधंदा करायचा, कुठले काय टेक घेता येते ते घ्यायचे, चार्जिंग पुरती का बघायचं. तर हे ट्रायपॉड मागवले बघा मी, मुली होत्या तोपर्यंत. माझं मिशो बंद झाले, फ्लिपकार्ट बंद झाले, व्हॉट्सअप बंद झाले, सगळं काही बंद झाले. तर मुली होत्या तोपर्यंत मी हे ट्रायपॉड मागवले. खूप दिवसापासून मला हे ट्रायपॉड घ्यायचं होतं, पण थोडं महाग लागलं. 825 रुपयाला भेटलं, पण मजबूत आहे, खूप मजबूत आहे. इतकं मस्त आहे ना हे ट्रायपॉड, मला जाम आवडले. आणि अजून याला मोबाईल लावून मी शूटच कुठलं घेतलं नाही. आणि हे मी नेहमी ठरवते बरं का, काही मागवलं की मी अनबॉक्सिंग करून दाखवीन. पण काय होतं, मी माझे पार्सल आहेत ना आमच्या फट्यावर असतात आलेले. फट्यावर म्हणजे अशीच सगळी नात्यातलीच आहेत ना. माझं जसं की मी सांगते, खडकेवाडी माझं माहेर, झरे माझं सासर. झऱ्याच्या पण इकडं राहते मी, अलीकडंच चौधरी वस्ती. मग हेच जवळ पडतं मला, माझं माहेरचंच गाव. तर तिथं सगळी अशी पोरं, कुठं बहिणींची पोरं, कुठं नातवंड, कुठं भावांची पोरं, अशी सगळे आहेत ना. तर त्यांना काय असती सवय माहिती का, की काय पार्सल मागवले ही उत्सुकता असती. मी फोडायच्या आधी ते फोडून बघतात. तर हे पार्सल मागवले बघा मी पार्सल खोलायच्या आधी माझं पार्सल तिकडंच अनबॉक्सिंग झालेलं असतं आणि नंतर माझ्याकडे येतं. तर असं चालायचंच, सगळे आपलेच आहेत. तर मला आज विषय सांगायचा होता. आज मला माझ्याबद्दल थोडंसं सांगायचं होतं आणि मी खूप दिवस झालं मी विचार करत होती की मला सांगायचे पण होतं असं होतं की आता एखादा व्हिडिओ टेक घेतलाय आपण, तर त्या व्हिडिओबद्दलच बोलणार, मध्येच कुठं काही विषय कसं सांगायचा. म्हणून मग मी तो विषय टाळतच होती. मला माझं शिक्षण सांगायचं होतं. मला एक कमेंट आली होती, खूप दिवसापासून मी विचार करत होती, अरे यार मी कमेंटमध्ये त्या कमेंटला रिप्लाय दिला नाही. मी भरपूर म्हणजे यूट्यूबला तर मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत असते, पण आहे ना मला एकच ती माझी कमेंट अशी झाली की मी तिला रिप्लायच दिला नाही. कारण मला ते काय सांगू त्यांना ते मला समजलंच नाही, म्हणून मी रिप्लाय दिला नाही. हां, इथं जरा ऊन कमी लागते, चेहऱ्यावर ऊन येते. लिंबाच्या सावलीला बसली इकडं, पिपरीखाली अण्णा झोपले होते गायांमध्ये, म्हणून मग मी इकडं येऊन बसली लिंबाच्या सावलीला. तर खुर्ची पण मांडली होती इकडं आणून, थोडी झोप लागली होती म्हणून जांभळे येते. तर थांबा, मी आधी ट्रायपॉड सेट करते आणि नंतर आपण बोलूया. तर मंडळी, मला कमेंट आली काय होती सांगू का, की ताई तुमचं शिक्षण किती झाले. आणि मला ना तिथं सांगताच आलं नाही, म्हणजे मला सांगावंसंच वाटलं नाही का काय माहिती. माझे शिक्षण सांगायचं मला नाही आवडत, की माझं शिक्षण किती झाले ते. आणि न आवडण्याचं कारण सांगते, मला खूप शिकायचं होतं, खूप इच्छा होती माझी भरपूर शिकायची. पण माझं बालविवाह झालेलं आहे. बालविवाह म्हणजे आता तुम्ही हसाल की बालविवाह म्हणजे काय, तर माझं 14व्या वर्षीच माझं लग्न झालेलं आहे. 13व्या की 14व्या वर्षी असं काहीतरी माझं लग्न झाले. आणि मग माझी 7वीच झालेली फक्त. तर मला ते सांगायचं बरोबरच नाही वाटत, मला नाही आवडत मग मी कमी शिकली म्हणून सांगायचं. तर कमी शिकली म्हणून सांगायचं का नाही आवडत का, म्हणजे असं का मला कमीपणा वाटतो, की माझ्याबरोबरची माझी मित्रमैत्रिणी आहेत ना, माझ्या वेळेला म्हणजे मी जेव्हा 7वीला होती त्या वेळेला हा नवीनच कायदा निघला होता, 18 वर्षाचं झाल्यानंतरच लग्न करायचं. नाही तर त्या कंडिशनमध्ये त्या टायमाला हेच होतं की 6वी 7वी 5वी असंच, म्हणजे मुलगी मोठी होण्यापर्यंतच वाट बघत होते. मुलगी मोठी झाली की लगेच लग्न करून द्यायचे मुलींचं. तर तशाच पिरियडमध्ये माझं लग्न झालेलं आहे, त्याच काळामध्ये. म्हणजे जे 80च्या 90च्या दशकातले जे आहेत ना, दशकातले म्हणतात का काय म्हणतात त्याला, 80 आणि 90 सालातले. हां, 80 आणि 90 सालाच्या मधले दशक नाहीत म्हणत, सॉरी बरं का, चुकलं माझं सांगायचं. 80 आणि 90 सालामध्ये जे होते ना, 2000च्या आधीचे,
तर त्यांना माहिती बघा की ग्रामीण भागांमध्ये अशी लवकर लग्न व्हायची आणि त्यामुळेच तो कायदा निघाला होता की 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुलींचं लग्न नाही करायचं. तर त्या टायमामध्येच माझं लग्न झालेलं आहे. आणि माझं लग्न कसं झालं म्हणजे मी आज तुम्हाला माझ्या स्वतःबद्दल थोडंसं सांगते. भरपूर जणांची अशी उत्सुकता असते की अरे आपण यांचे व्हिडिओ बघतो म्हणजे यांच्याबद्दल थोडी माहिती करून घ्यायची असते बऱ्याच जणांना. आणि मी असं माझी स्वतःची माहिती कधी सांगितलीच नाही की माझं वय किती. मला बरेच जण विचारतात. यूट्यूबला थोडे कमी कमेंट येतात पण इंस्टाग्रामला भरपूर जण विचारतात. पण मला नाही इंस्टाग्रामला असं काही सगळं काही डिटेलमध्ये सांगावं असं वाटत. पण यूट्यूबवर कसं सगळेजण म्हणजे जे काही मला सबस्क्रायबर भेटलेले आहेत ना यूट्यूबवर, खरंच खूप समजून उमजून घेणारी. तर कमेंटवरून समजतं ना स्वभाव माणसांचा. त्यामुळं मला जे काही सांगायचं ते मी डिटेलमध्ये यूट्यूबवरच सांगत असते, इंस्टाग्रामवर नाही. आपलं इंस्टाग्रामवर मिनी ब्लॉग बनवायचे आणि सोडून द्यायचे. पण खोटं पण बोलत नाही बरं का मी इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये. पण मी फक्त डिटेल माझी जी माहिती आहे ती इकडं सांगत असते. तर माझा जन्म 88 सालातला आहे. म्हणजे आज मला स्वतःबद्दलच थोडंसं सांगावं असं वाटतंय का कोणाच ठाऊक. 88 मधले बऱ्याच जणांचा विश्वास बसत नाही. तर माझा जन्म खरंच 88 सालातला आहे. आणि 2001 मध्ये माझं लग्न झाले. आता मला स्वतःलाच लक्षात नाही की मी किती वर्षाची होती तेव्हा माझं लग्न झाले. कारण 13-14 वर्षाचीच काहीतरी होते तेव्हा माझं लग्न झालेलं. आता लग्नाला झाली 26 वर्ष आमच्या. 2001 मध्ये, बरोबर 2001 मध्ये माझं लग्न झालेलं. काय लहान होते त्यामुळं कळतच नाही काहीच. त्या गोष्टींचं काही एवढं डोक्यातच नव्हतं तेव्हा. फक्त शिकायचं, शाळेत ॲडमिशन घ्यायचं इथून. आणि मला अजून सांगायचं होतं की माझं शिक्षण का नाही पुढं झालं. मला शिकायचं होतं तर मग माझ्या आईवडिलांनी का नाही शिकवलं. तर त्यावेळेला ना सुरुवात मी कुठून करू मला समजेना झाले तुम्हाला खरं तर सांगायचं म्हणल्यावर. माझं बालपण सगळं गेलंय पंढरपूर शहरामध्ये. पंढरपुरामध्ये माझे आईवडील राहत होते. जसं की आम्ही मुंबईला जसं होतो कामासाठी, तसं माझे पप्पा पंढरपूरला राहत होते. आणि पंढरपूरला माझे पप्पा कुल्फी विकायचे. कुल्फीवाले म्हणून ओळखायचे माझ्या पप्पांना. आणि कुल्फीवाले म्हणून पप्पांना माझ्या ओळखायचे. आणि मग माझं 5वी पर्यंतची 6 झाली माझी पंढरपूरमध्ये. म्हणजे मी वाढली शहरातच. परतची फक्त 2 वर्ष माझी गावाला गेली. 5वीची अर्धी शाळा, 6वी 7वी 2.5 वर्ष, म्हणजे 2.5-3 वर्ष माझी गावाला गेली. नंतर माझं मग लग्न झालं. मला पुढं का नाही शिकवलं तर हे असं नेहमीचं. आत्ता सध्याला जग कुठं गेले आपलं, बाहेरच्या राज्यांमध्ये, बाहेरच्या सगळीकडं शहरांमध्ये कितीतरी सुव्यवस्था झालेल्या आहेत. पण आमच्याकडं अजूनही वेळेत एसटी नसते. त्यावेळेला तर म्हणजे माझ्या पप्पांच्या आम्ही पंढरपुरातून गावाला राहायला आलो. त्याच्यानंतर माझ्या पप्पांचा एकदा पाय फ्रॅक्चर झाला, एकदा पाय मोडला. मग 2 वर्ष अंथरुणात होते माझे पप्पा. मग त्यावेळेला मग गाडी आमच्याकडं कुठली तेव्हा की आम्ही गाडीवर मला सोडवायला येतील करमाळ्याला कोणतरी शाळेला. मग मला शाळा पण शिकवली नाही. करमाळ्याला ॲडमिशन कशाला घेईल कोण, मला नेईलच कोण करमाळ्याला शाळेमध्ये. आणि एस टीने जाण्या येण्याची सोय नव्हती. म्हणून मग 7वीचंच शिक्षण झालं माझं. 8वीला मला शाळेतच नाही घातलं. मग आता शाळेत नाही घालायचं तर घरी कशाला मुलगी ठेवायची ना. म्हणून मग माझं लग्न करून टाकलं. तर लग्न करून टाकलं, मला आत्याच्याच घरी दिलं. चौधरी साहेब माझे जे आहेत, आमचे चौधरी साहेब जे आहेत ना, ते माझ्या आत्याचे मुलगा आहेत. मी मामांची मुलगी त्यांच्या. तर लगेच लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर मी काहीतरी 6-7 महिने मी माझ्या आत्याजवळ होती, इथं गावाला राहिलेली. ती इथं राहण्याचं कारण कसं होतं की मला लग्न झालं तेव्हा मला जेवण वगैरे काय बनवताच येत नव्हतं. मग तिथं जाऊन काय बनवून घालणार ना त्यांना. आणि असं पण माझी नणंद होती तिथं चौधरी साहेबांना जेवण घालायला. नंदेकडे राहत होते ना चौधरी साहेब. मग तिथं जाऊन काय करणार मी, कोणते दिवे लावणार. म्हणून मग मी इथं माझ्या सासूजवळ जेवण बनवायचं शिकली सगळं. आणि नंतर मग मी मुंबईला गेली. म्हणजे मी जेमतेम जास्तीत जास्त राहिली किती दिवस गावाला, 3.5 वर्ष राहिली असेल जन्माला आल्यापासून. आणि नंतर जी मी शहरात होती ते आत्ता मी आली 2023 मध्ये गावाला आली परत एकदा राहायला. आणि आता पण येऊन मला 3-3.5 वर्ष झाली गावाला आलेली. तर असं आहे थोडंसं माझं स्वतःबद्दलचं. म्हणजे माझं जन्म 88चा. परत आम्ही गावाला आलो राहायला. मग मला शिक्षण नाही घेता आलं पुढचं. शिक्षण घेण्यासारखी परिस्थितीच नव्हती.
परिस्थिती नव्हती म्हणण्यापेक्षा वेळ अशी होती की तिथं मला पाठवू शकत नव्हते. माझे आई वडील शिकवण्यासारखे होते मला त्यांनी पुढं शिकवलं असतं. जर माझे वडील असे अंथरुणाला बिलगलेले नसते ना तर मला शिकवलं असतं त्यांनी. पण मग त्यांना पाय फ्रॅक्चर झाला होता त्यांचा. एकदा पायाला कुऱ्हाड लागली होती. छप्पर करायला गेले होते पप्पा आमचे आणि छप्पर करताना लाकूड लागणार म्हणून लिंबाच्या झाडावर चढले कुऱ्हाडीने लाकूड तोडायला. ती लाकूडाची ती कुऱ्हाड पायात घुसली. मग ते एवढे मोठे टाके पडलेले, पूर्ण फणा कुऱ्हाडीचा असा पायात घुसला होता. ते एवढे मोठे टाके पडलेले. मग ते खूप दिवस तर पायावर भार दिला की मग ते टाके सुटायचे ना असे. मग त्यांना चालताच येत नव्हतं खूप दिवस. मग त्याच्यानंतर तोच पाय परत फ्रॅक्चर झाला. शेतामध्ये गाय राखायला गेल्यावर दाव्यामध्ये पाय गुतला आणि पडले बांधावरनं खाली. ती पाय फ्रॅक्चर झाला त्यांचा. मग असे 2 वर्ष पप्पांचे कंटिन्यू अंथरुणातच गेले. मग कशाची प्रगती होती. मग घर थोडं पुढं जायचं ते मागंच आलं होतं आणि मागं घर आलेलं. मग तिथं मग मला शिक्षणाचा खर्च कोण करेल बरं. माझे शिक्षक लोक जे होते ते स्वतः पप्पांना बोलत होते की आम्ही तिच्या शिक्षणाचा खर्च करू, तू फक्त शिकव. तर शिकवलं पण असतं, पण 1 दिवसाचं ठीक आहे, 2 दिवसाचं ठीक आहे, कोणी पुस्तकं वह्या देऊन मोकळे होतील मला पटकन. पण मला रोज करमाळ्याला नेईल आणील कोण, जायचं कोणासोबत. आणि म्हणून मग त्यामुळं माझं शिक्षणच झालं नाही पुढं काही. आणि मला म्हणून ते सांगता पण आलं नाही. एखादं म्हणजे 7वी शिकली म्हणताना एखादं म्हणतं ना की हां तुम्ही 7वी शिकलेले आहेत, म्हणजे मला कमी पण वाटतं सांगायचा की मी 7वी शिकली म्हणून. मला नाही आवडत सांगायचं. आणि मला बघून कोण म्हणत नाही की मी 7वी शिकली म्हणून. मी हुशार होती शाळेमध्ये. माझ्या शिक्षकांना माहिती, माझे शिक्षक मिनी ब्लॉग वगैरे बघतात माझे. तर मी हुशार होती शाळेमध्ये आणि त्यामुळं मला आवड होती. त्याच्यामुळं मला पुढं जर शिक्षण घेता आलं असतं तर मी नक्कीच घेतलं असतं. पण मला पुढं पण नाही शिक्षण घेता आलं. आणि पण माझी वाचनाची आवड काही संपली नाही. वाचन मला एवढं आवडतं आणि भाषा मला खूप आवडते. हिंदी भाषा, इंग्लिश भाषा, मराठी भाषा, असं भाषेतलं ज्ञान घ्यायला मला खूप आवडतं. त्याच्यामुळं थोडंसं असं आहे की माझं शिक्षण कमी आहे पण माझी बोलीभाषा व्यवस्थित आहे थोडीशी. आणि माझ्याहून आमच्या चौधरी साहेबांचं तर कमी आहे. त्यांची तर 5वीच झालेली आणि त्यांचं तर अजून परिस्थिती म्हणजे त्यांना तर अजून परिस्थिती नव्हती शिकवण्यासारखी. चौधरी साहेबांना आमच्या 5वीतनं शाळा सोडून मुंबईला जावं लागलं होतं कामासाठी. आणि 5वी जी केली ती पण एखाद्या हॉटेलवाल्याच्या हाताखाली काम करत करतच 5वी केली होती चौधरी साहेबांनी आमच्या. आणि आईवडील त्यांचे साल घालायचे. मग असं असताना मग कशी पुढं पोरं शिकतील. मग चौधरी साहेबांचं पण नाही जास्त शिक्षण झालेले. चौधरी साहेबांची पण 5वीच झालेली. आणि चौधरी साहेब मग नंतर मुंबईला गेले तर हमाली करायला लागले भाजी मार्केटला. खूप लहान होते तेव्हापासून चौधरी साहेब तर काम करतात आमचे. चौधरी साहेबांनी सुरुवातीला गेल्यावर 3-4 वर्ष काहीतरी बेल्टच्या कंपनीमध्ये काम केलं तर साकीनाक्याला. त्याच्यानंतर ते काम सोडलं त्यांनी. माझ्या दिराचा हात गेलेला मशीनमध्ये म्हणून मग चौधरी साहेबांनी काम सोडलं. आणि नंतर मग माझ्या नंदावेनी ना त्यांना भाजी मार्केटला नेलं कामाला. म्हणजे तिथं जे भाजी मार्केटला काम करायला लागले होते ते आतापर्यंत भाजी मार्केटमध्येच काम करत होते, दादर भाजी मार्केटला. आणि मग आता त्यांना हमालीचा पण कंटाळा आला होता. गावाला पण अशी कंडिशन आली की इथं बघायलाच कोण नाही, माझी सासूबाई वारली म्हणून मग आम्हाला गावी यावं लागलं. नाहीतर आता चौधरी साहेबांनी आराम घेतला असताना तरी पण चाललं असतं. मुलगा काम करतोय, मुली काम करतात, मी काम करत होती. मुंबईमध्ये मी काय काम करत होती, मी टेलर होती आणि एका कंपनीमध्ये ॲज अ टेलर म्हणूनच काम करत होती. मुंबईमध्ये पण एक छोटंसं दुकान पण होतं भाऊजेमध्ये माझ्यामध्ये. तसं मी खूप कामं केलेलीत. आणि ती कामांचं पुढचं काय मी काय कामं केली मुंबईमध्ये जाऊन पण. कारण असं मिडल क्लास परिवार म्हणल्यावर भागत करायला लागते, जास्त काय पेमेंट नसते. मग ती जर तुम्हाला पुढं ऐकायचं असेल तर ती कामांचा व्हिडिओ मी नंतर बनवेल कधीतरी. फक्त मला कमेंटला सांगा की तुम्हाला इंटरेस्ट आहे मी काय काम करत होती ते ऐकायचा, तर मी ते पुढं सांगेल. पण मला हे शिक्षणाचं 1-2 कमेंट आल्या होत्या पण मला त्याचं सांगता नाही आलं. आणि माझी ही स्टोरी मी कशी सांगायची रोजच्या व्हिडिओमध्ये, मी कसं ती मध्येच बरळत बसायचं, म्हणून मला ते खूप दिवस झालं माझ्या मनाला लागून गेलं होतं की माझं शिक्षण 7वीत झाले म्हणून मला सांगायचे. पण ते सांगायचे पण त्याच्या मागची कारणं पण मला सांगायचे की माझी 7वीच का झाली. मग त्याच्यासाठी आता ती मध्येच कुठे विषय घालू, राहून जायचं. खूप दिवस झालं माझ्या मनात होतं की मला सांगायचे. मग आज म्हटलं चला सांगूनच टाकते. असं काही नाही की मला सांगायचं नव्हतं, लपवून ठेवायचं होतं, काय असं काहीच नाही.
काही म्हणजे काहीच त्याच्या मागचा विषय नव्हता. फक्त मला आवडत नाही सांगायला की माझी 7वी झाली, आणि का 7वी झाली ते मला त्याच्या मागचं कारण मला सांगायचं होतं. तर चला मंडळी, उगाच व्हिडिओ मोठा होत जातो. मला काही एवढा मोठा व्हिडिओ बनवायचा नव्हता. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. मला असं बरं वाटतं की कुणाला तरी माझ्याबद्दल ऐकून घ्यायचे ते, आणि मला पण त्यांना सांगायचे. पण आहे ना, मग तेच असं मध्ये कुठले पण विषय कुठं पण न घालता, मध्येच न बरवता तो विषय त्याला लागून बोललं पाहिजे आपण, म्हणून मी ते विषय मध्ये घेत नाही. तरी पण मला किती सांगायला जमले माझं काय कंडिशनमध्ये माझी 7वी झाली ते मला काही असा अंदाज नाही. आता व्हिडिओ तर मी टाकणार आहे, जी काय बोलली ती रिअल बोलली, एकही शब्द खोटा नाही बोललेली ह्याच्यातला. जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.